ची आपली कथा आहे माझगाव. ही कथा थोडी मोठी असेल, पण सत्य कथा आहे आणि ग्रामीण भागातील असल्यामुळे शहरी मित्रांना समजावी यासाठी जास्त तपशीलद्वारे स्पष्ट केली आहे. माझ्या गावी म्हणजे माझगावमध्ये साधारण 4 ते 5 वर्षापूर्वी घडलेली ही एक सत्यकथा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच की उन्हाळ्यात गावी 12 तास लोड शेडिंग असते. मग शेतांना पाणी पाजायचे काम लाईट असेल तेव्हा म्हणजे कधीही, अमावास्या असो वा पौर्णिमा, रात्री अपरात्री करावे लागते. अगदी मीही काही वेळा पूर्ण रात्र जागलोय. अशाच एका अमावास्येच्या रात्री आमच्या शेजारील पाटील काका त्यांच्या मोठ्या भावासोबत उसाच्या शेतात पाजण्यास गेले. काकांचे शेत डोंगराच्या अगदी जवळच होते. काकांनी सर्व सरींना समान पाणी सोडले. सर्व सरी भरण्यास वेळ लागणार होता. मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागात एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती. तिथे ते दोघेही झोपले. आता मध्यरात्र झाली होती. तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले. पाहतात तर काय, तो त्यांचा खास मित्र होता. तोच चेहरा, तोच आवाज, तीच शरीरयष्टी. तो काकांना जागे करत होता. काका उठल्यावर म्हणाला, "पाटला, झोपलायस काय? काही काम नाही का?" काका म्हणाले, "अरे, सर्व सरींना पाणी सोडले. वेळ लागेल म्हणून झोपलो थोडा वेळ." "पण तू इथे काय करतोयस?" तो, "अरे, तुझ्याकडेच आलोय. जनावरांच्या सपरासाठी एक सागाची लाकूड हवे होते. दिवसा डोंगरात फॉरेस्ट असतो. चल आता घेऊन येऊया. तुलाही आता तसे काही काम नाही आता." तो काकांचा खास मित्र. मग काकाही म्हणाले, "चल, ठीक आहे, जाऊया." मित्रांनो, अशा वेळी मनुष्य कसलीही शहानिशा विचार करत नाही. कदाचित त्या वाईट शक्तीचा प्रभाव पडत असावा. काकांनी बॅटरी टॉवेल घेतला. दोघेही निघाले गप्पा मारत. ते कधी डोंगरात पोचले काकांनाही समजले नाही. काका त्याला बोलले, "बरं, चल, तोड आता तुला हवे ते लाकूड." तो म्हणाला, "जरा पुढे चल, पुढे चांगली मोठी लाकडे आहेत." असे करत करत तो काकांना खूप पुढे घेऊन गेला. आता कसे काय माहीत, काकांचे नशीब म्हणा किंवा देवाची कृपा, काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागले होते. त्यांना दरदरून घाम फुटला होता. अचानक ते जाग्यावर थांबले आणि त्या मित्राला म्हणाले, "कोण आहेस तू? कुठे नेतोयस मला?" आता तो मित्रही थांबला. पण आता त्याचा आवाज बदलला होता. आता तो काकांचा मित्र नव्हता. त्याला काकांना त्याच्या एरियात न्यायचे होते. पण काका शुद्धीवर आले होते. तो काकांना म्हणाला, "वाचलास तू." आणि क्षणार्धात गायब झाला. त्याचा तो अवतार पाहून काका खूप घाबरले आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन पळत आपल्या भावाजवळ येऊन झोपले. सकाळी त्यांची हालत खूपच खराब झाली होती. त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावे लागले. तब्बल 6 महिने ते हॉस्पिटलमध्येच होते. आता ते ठीक झाले आहे. त्यांनी शेतामध्ये ठिबक बसवले आहे. ते आता रात्री शेतात जात नाही. तो प्रसंग सांगताना आजही त्यांचे हातपाय थरथरतात. मित्रांनो, तुम्हाला पटो किंवा न पटो, पण ही सत्य कथा आहे. काकांची ते हालत, त्यांचे ते भय मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे, अनुभवले आहे. समाप्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.